नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आताच्या सर्वात मोठ्या बातमीनं, कारण महायुतीतील नाशिकचा तिढा अखेर सुटलेला आहे। नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। अखेर नाशिकचा जागेचा तिढा सुटलाय। नाशिकमध्ये बहुरंगी लढत होणार आहे। शिंदेंच्या सेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळालेली आहे, तर ठाकरेंच्या सेनेचे राजाभाऊ वाजे रिंगणात आहेत, तर अपक्ष शांतिगिरी महाराज हे देखील मैदानामध्ये उतरलेले आहेत। तर अखेर महायुतीतील नाशिकचा तिढा हा सुटलेला आहे। हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत जोडले गेले। किरण, अखेर नाशिकचा तिढा सुटलेला आहे। हेमंत गोडसेंना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषही केला जातोय। प्राची, जवळपास महिनाभरापासून हेमंत गोडसे हे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते। देवदर्शन त्यांचं चर्चेत आलेलं होतं आणि एकूणच जर बघितलं तर महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरनं तिढा होता। ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार तर नक्कीच किरण, आपण बघितलं हेमंत गोडसे अनेक दिवसांपासून देवदर्शन करत होते, त्यामुळे खऱ्या अर्थानं हेमंत गोडसे यांना देव पावला असंच म्हणावं लागेल। अखेर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। नाशिकमधून हेमंत गोडसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। स्थानिक प्रत्येक लोकसभा मतदारमध्ये संघामध्ये ही स्थानिक परिस्थिती वेगवेगळ्या परिस्थितीवरती ती अवलंबून असते। मला असं वाटतं की जे महायुतीचे घटक असतील ते सर्व घटक जो काही उमेदवार महायुतीच्या ज्या पक्षाला दिला गेला असेल त्याचं ते काम करतील आणि त्यांनी केलंही पाहिजे। शेवटी कुठलाही पक्ष महायुतीमध्ये ज्यावेळेला त्याचा समावेश होतो त्यावेळी त्याही पक्षाची जबाबदारी असते, आपल्या नेत्याचा त्याच्यामध्ये विश्वास आपल्यावरती असतो आणि तो विश्वास संपादन करणं गरजेचं असतं। मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही समज असतील, गैरसमज असतील ते सगळे दूर होतील आणि सगळे मिळून एकत्र काम करून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची सुद्धा जागा ही 2 ते 2.5 लाखाच्या फरकाने कमीत कमी या ठिकाणी विजयी होईल। तर आपण बघतोय नाशिकमध्ये बहुरंगी लढत होणार आहे। ठाकरेंची शिवसेनेचे राजाभाऊ वाजे तसंच आता शिंदेंच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। तसंच शांतिगिरी महाराज यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे आता या होणाऱ्या नाशिकच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुती नेमकं काय काम करणार हे देखील बघावं लागणार आहे। तर आपण